वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. ते 31/9/2025 2009 इथपर्यंत थकबाकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेले ज्यांचे कर्ज थकीत आहेत त्यांना 2 लक्ष रुपयाची कर्जमाफीची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली आहे. आपल्या राज्यातली ही जवळपास सातत्याने सलग 5वी 6वी किंवा 4थी 5वी कर्जमाफीची ही योजना आहे. अगोदर असं होत होतं, जसं आमची सरकार नव्हती आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेचे उद्धवजी ठाकरे साहेब होते, त्यांनी 2019ला जी कर्जमाफी केली होती, अगोदर ज्यांना माफीचे लाभ भेटला त्यांनी कर्जमाफीत घेतलेलं नव्हतं. आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सर्व मंत्रिमंडळाने, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतलाय की मागच्या कर्जमाफीत जरी ते असले तरी आत्ताच्या कर्जमाफीत जर ते थकीत असतील, नियमाच्या जे GR दिलाय त्यामध्ये त्यांना ती माफी मित्रांनो मिळणार आहे. 50,000 रुपयाची माफी जी आहे ती जी अट होती ती काढून ती 2 लाख रुपयापर्यंत नेलेली आहे. आणि तिसरं, प्रोत्साहनपर ज्यांनी पैसे भरलेत प्रोत्साहनपर त्यांना सुद्धा 50,000 रुपये हे शासनातर्फे देण्यात येणार मित्रांनो आहेत. ज्यांनी तडजोड केली, समजा 2 लाख रुपयाच्या वरती कर्ज आहे आणि त्यांच्याकडे आता पैसे भरायला नाहीयेत, त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत ते पैसे भरण्याकरताची मुदत मित्रांनो दिलेली आहे. म्हणून मी आज माझ्या मतदारसंघातर्फे, माझ्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे, माझ्या मित्रांतर्फे, लोकप्रतिनिधींतर्फे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोनही उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीमती सुनेत्राताई पवार ताई, सर्व मंत्रिमंडळ यांचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, फडणवीस साहेबांचं तुम्ही जर वैशिष्ट्य बघितलं, ज्या वेळेत त्या गोष्टी सांगतात त्याच वेळेत त्या ते पूर्ण करतात. मी अगोदरही तुम्हाला या बाबतीमध्ये सगळे उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की 2026च्या आतच ती कर्जमाफी आम्ही देऊ. ती कर्जमाफी मित्रांनो आता देण्यात आलेली आहे. आणि आजचा जो म्हणजे परवाच्या दिवशी जो निर्णय घेतला विधिमंडळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाने आणि आमदारांनी, त्याबद्दल मी मतदारसंघातर्फे त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. जे आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, नगरसेवक असतील किंवा जो कर्मचारी कामाला आहे 25,000 रुपयाच्या वरती त्याला सॅलरी आहे, अशा कुणालाही या कर्जमाफीमध्ये चान्स नाहीये. किंवा शेतीला लागून दुसरा धंदा आणि त्याच्यामध्ये ते टॅक्स पेअर आहेत, अशांना नाहीये. फक्त प्युअर शेतकरी जे असतील, ज्यांची गरज आहे त्यांनाच. आपल्या मतदारसंघामध्ये किती असेल